सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप आणि त्यातलं आज हे अखेरचं प्रकरण. कार्यालयात येताच पर्यवेक्षकाने सुटकेची आज्ञा वाचून दाखवली. 5 वर्षापर्यंत प्रचलित राजकारणात भाग घेऊ नये आणि रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्धतेत राहावं या 2 मुख्य अटी ठरलेल्या होत्या. त्यात निवडानिवडीचा प्रश्नच उरलेला नव्हता. आजच्या आज कुठेही न थांबता रत्नागिरीस आपण निघाले पाहिजे म्हणून सांगण्यात आले आणि बंदीवानाचा वेश उतरून आम्हाला घरचे कपडे घालण्यास आज्ञा दिली. जन्मठेपीच्या बंदीगृहातील ती शेवटची आज्ञा होती. मुंबईस डोंगरीच्या बंदीगृहात 1911व्या वर्षी हे घरचे कपडे उतरून ठेवले होते. आज 1924व्या वर्षी ते पुन्हा अंगावर घातले. मनास एक प्रकारचा विषण्ण विराम, कोणता असा उदास आनंद वाटू लागला. त्या पर्यवेक्षकांनी उदार आणि सरळ मनाने माझे अभिनंदन केले. आता मात्र जपा बरं का म्हणून अगदी निष्कपट भावाने बजावले. त्या आता मात्र जपा या शब्दातच माझ्या मनाच्या आनंदाच्या उदास मनाचे कारण निगूढ झालेले आहे. कार्यालयातील माझे सर्व देशबंधू बंदिवान आणि लहानापासून थोर अधिकाऱ्यांपर्यंत माझे भोवती गोळा झाले आणि म्हणाले, रामाप्रमाणे 14 वर्ष वनवास भोगलात, धन्य आहे. आज आपण आपल्या राष्ट्राचा आनंद गगनात मावणार नाही. त्या प्रेमळ स्वागतास स्वीकारित असतानाही आम्हास इतकं बोलल्या वाचून राहावेनाच की एकच पण अत्यंत महत्त्वाची उणीव या तुलनेने आपणा सर्वांच्या मनास झोंबली पाहिजे की रामाने आपण वनवास भोगला खरा, पण ते कार्य झाले म्हणजे खरा वनवास संपेल आणि ईश्वराची दया असेल तर तेही कार्य एक दिवस या अनुषंगिक कार्यासारखेच यशस्वी होईल. मला नेण्यास माझे आप्तेष्ट आले होते. कारागृहाचे दार उघडले. मी बाहेर आलो. कोण युक्त्या प्रयुक्त्यांनी बाहेर पडलो. बंदीशाळेच्या कुलुपाच्या किल्लीच्या भोकातून बाहेर पडलो. माझी सुटका झाली तर क्षणभर आजूबाजूस पाहिले. मनात म्हटले, या जन्मठेपीतून सुटलो, पण कोणी सांगावं. बंदीगृहास नित्याचा रामराम ठोकण्याची वेळ अजून आली नाही. त्याची अगदीच ओळख सोडून सध्याच चालावयाचे नाही. मार्सेलिसलाही एकदा सुटलो, निसटलो होतो, तसंच हे सुटणंही होणार नाही कशावरून. असं मित्रांशी बोलत आणि हसत मोटारमध्ये बसलो. तिची चाके हल्ली आणि जन्मठेपीच्या सीमेस उल्लंघून जीवनाच्या सीमेत आम्हास तिने पुन्हा आणून सोडलं. त्या जीवनाच्या सीमेत पुन्हा पाऊल टाकताच माझे राष्ट्रचे राष्ट्र कृतज्ञ स्वागताच्या प्रेमळ आलिंगनात क्षणभर मला माझाच विसर पाडते झाले. पहिल्याच दिवशी मी माझ्या मायभूमीच्या घरी अगदी घरच्यासारखा वागू लागलो. तिने भले वीर म्हणून पाठ थोपटताच या जन्मठेपीचे खोल खोल गेलेले यातनांचे सर्व घाव भरून निघाले. तिच्याविषयी शेष जे काही उरले ते केवळ या तिच्या अंदमानच्या आठवणी. यास्तव फाशीची विषारी छाया अंगावर पडताच तिचा तो हलाहलमय दंश सहन करण्याची शक्ती अंगी यावी म्हणून देवीची जी मूर्ती तुझी ती या ग्रंथारंभी आम्ही आवाहन केली होती, तिचे आता आम्ही कृतज्ञ आभारात सध्यापुरते तरी विसर्जन करतो. ही जन्मठेप संपली. 1 का 2 जन्मठेपी संपल्या. त्यांच्या आठवणी या जन्मठेप ग्रंथात त्रोटक आणि त्रुटीतपणे संग्रहित केल्या आहेत. या जगतात जनन होताच काळाच्या काळे पाण्यास आम्हास धाडले जाताना जी मोठी जन्मठेप झाली तिच्या आठवणीतील ही जन्मठेप हे नुसतं एक प्रकरण आहे, एक केवळ विभाग आहे. ज्या महान व्रताच्या अनुष्ठानात ही जन्मठेप संपली त्यातच ती जन्मठेप संपो. सुटका झाली. पायातील लोखंडी बेटी तुटली, पण मनाभोवतालची जखडलेली इच्छेची बेडी तुटली नाही. बंदीगृहाच्या दगडी तटाबाहेर येऊन मी उभा राहिलो. पण तृष्णेच्या क्षितिजाचा दुर्लंघ तट अजून आत्म्यास कोंडून धरून उभा आहेस. प्रियवाचक, ही कंटाळवाणी कर्मकथा लिहिताना मला जितका त्रास आणि तेच ते वर्णण्याचा वीट आला तितकाच तुलाही ते ऐकण्याचा कंटाळा आणि विनिरुक्त
पुनरुक्त वीट आला असेल, आहे ना, असेल तर या ग्रंथाचं साफल्य. कारण त्या योगेस जिची एका दिवसात वाचून टाकता येईल इतकी त्रोटक कथा ही तुला इतकी कंटाळवाणी, असह्य आणि बेचव वाटते, ती जन्मठेप क्षण क्षण मोजून तिची 14 वर्ष प्रत्यक्षपणे कंठीत असता ती तुझ्या भारतीय राजबंदींनी किती कंटाळवाणी, निस्सार आणि असह्य झाली असेल याची तुला तरी काही कल्पना आली असं म्हणता येईल. प्रिय वाचक, येतो आता. जाता जाता एवढी विनंती या तुटलेल्या लेखणीसह केल्या वाचून राहत नाही की या कंटाळ्याचाही कंटाळा न करता त्यास कर्तव्य म्हणून ज्यांनी शेवटपर्यंत कवटाळून धरले, जे या भयंकर दिव्यात जळून गेले आणि जे त्यातून जळले, जाता जाताच जाळता न आल्याने बाहेर पडले, त्यांची ही आठवण तू विसरू नकोस. पुढे मागे ती तुलाच उपयोगी पडेल. मंडळींनो, इथं माझी जन्मठेप हे पुस्तक जरी संपलं असलं तरी मला वाचताना पण अनेकदा भरभरून आलेलं आहे की किती सोसलं आहे या अशा आपल्या देशभक्तांनी. आणि तुरुंगात राहून देखील, कारागृहात राहून देखील त्यांनी जे समाजसेवा केली, सगळ्यांना शिकवण्याचा अट्टहास धरला, आपल्या हिंदू लोकांना परत आपल्या धर्मात घेण्याचा ध्यास घेतला, ह्याच्यासाठी तर त्यांना सहस्र सहस्र नमन. नमस्कार. पुन्हा भेटूया उद्या दुसऱ्या एखाद्या नवीन पुस्तकासह.